नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे. आज रात्री आणि पुढील 3 ते 4 तासात या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खास करून हा पाऊस विदर्भात जास्त प्रमाणात सक्रिय पाहायला मिळत आहे. तसेच डोंगरगाव, देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूर, उमरखेड, भंडारा आणि नागपूरच्या काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे. यानंतर यवतमाळ, वर्धा, नागपूरचा काही भाग, अलिबागच्या देखील काही भागात आपल्याला पावसाचा जोर हा पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, भद्रावती, शिरपूर, पेडगाव या ठिकाणी देखील, पांढरवाडा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर इकडे आपल्याला मुंबई, ठाण्याच्या, पुण्याच्या देखील काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. खास करून राजापूर, सावंतवाडीचा काही भाग या ठिकाणी सध्या पाऊस सक्रिय आहे. यानंतर चिपळूण, सातारा, गोरेगाव, पुणे, खेडचा काही भाग, जुन्नर या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय आहे. तर आज रात्री या भागात पावसाचा जोर आणखीन वाढणार. तसेच साताऱ्याचा काही भाग, अकलूज, मुंबई, नाशिक, पालघरचा काही भाग, नंदुरबार, मालेगाव, जळगाव या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी पाहायला मिळणार आहे. यानंतर अहमदनगर, लातूरचा काही भाग, बीड, केज, परळी, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, लातूरचा काही भाग, माजलगावचा काही भाग या ठिकाणी रिमझिम पाऊस तर कुठेतरीच एखाद्या भागातच जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. यानंतर अमरावतीचा जोर काहीसा ओसरताना पाहायला मिळत आहे. पण इकडे नागपूरचा काही भाग, गोंदियाचा काही भाग या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आज रात्री देखील पाहायला मिळणार आहे. त्यावर 25 जुलैला पहाटे आणखीन पावसाचा जोर हा आपला अमरावती, शेगाव, वाशिमचा काही भाग जोरदार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे. तसेच जळगाव, मालेगावचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, मुंबई, सातारा, रत्नागिरीच्या देखील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. इकडे रत्नागिरी, सांगलीच्या देखील काही भागात मध्यम तर मुसळधार पाऊस राहील. असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या शेती माहिती 2.0 या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.